नमस्कार मित्रांनो, एक्झाम वॉरियर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, क्लास 3 साठी जे काही जिओग्राफीवरचे उपयुक्त प्रश्न आहेत ते उपयुक्त प्रश्न आज आपण इथे घेणार आहोत। विथ त्या प्रश्नांमध्ये जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचं एक्सप्लेनेशन देखील आज आपण घेणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन मध्ये दिलेला आहे सातमाळा अजिंठा, त्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये दिलेला आहे हरिश्चंद्र बालाघाट, त्यानंतर थर्ड मध्ये सह्याद्री पर्वतरांग, त्यानंतर फोर्थ मध्ये दिलेला आहे सातपुडा। तर बघा, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सह्याद्री ही महाराष्ट्रातील हा घटक जो आहे हा महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जातो। त्यानंतर सातमाळा अजिंठाचा विचार केला किंवा हरिश्चंद्र बालाघाटचा जर आपण विचार केला तर या दोन्ही पर्वतरांगा सह्याद्री या पर्वताच्या उपरांगा म्हणून ओळखल्या जातात। तर नाशिक या जिल्ह्यापासून सातमाळा अजिंठा ही पर्वतरांग सुरू झालेली आहे। तर जर प्रामुख्याने जर विचार केला तर गोदावरी आणि तापी या दोन्ही नद्यांना डिवाइड करण्याचं काम किंवा विभाजित करण्याचं काम सातमाळा अजिंठा या पर्वतरांगेने केलेलं आहे। त्यानंतर जेव्हा आपण हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेचा विचार करतो, ही देखील सह्याद्री या पर्वतरांगाची एक उपरांग आहे। तर या पर्वतरांगेने गोदावरी आणि भीमा या दोन महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना विभाजित केलेलं आहे। त्यानंतर जेव्हा आपण शंभू महादेव या पर्वतरांगेचा विचार करतो, जी महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूस आहे, तर या शंभू महादेव पर्वतरांगेने दोन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांना विभाजित केलेलं आहे। भीमा आणि कृष्णा या दोन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या आहेत मित्रांनो। त्या महत्त्वाच्या दोन्ही नद्यांना शंभू महादेव पर्वतरांगेने डिवाइड केलेलं आहे। त्यानंतर सातपुडाचा जेव्हा आपण विचार करतो, ही सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर दिशेस येणारी आहे। तर अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी किंवा नवीन प्रश्न आणि त्या प्रश्नांचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या एक्झाम वॉरियर या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर विथ सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।